जीवनामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे सुभाष महाराज ऐका. रोटी, कपडा, मकान. हा बोलत जा, आपलं मोकळं आपण कीर्तन करू, काय एवढं ताण घ्यायची गरज नाही. हा, रोटी, कपडा आणि मकान. खायला अन्न पाहिजे, घालायला हा कपडे पाहिजे आणि राहायला. आणि असं घर असलं मग काय बघायचं. वा 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 वा. बघा आता, खायला अन्न पाहिजे, राहायला कपडे पाहिजे, घालायला कपडे पाहिजे, राहायला घर पाहिजे. वा. मग आता घर, प्रत्येकाचं स्वप्नातलं एक घर असतं. घर खूप महत्वाचं आहे महाराज. घर घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या. वा, बोलत जा. घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंतीन. तेथे असावा प्रेम जिवाळा, नको त्या नुसत्या नाती. हा, घर फार महत्वाचे महाराज. बघा, घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. घराला किती मोठं अंगण आहे काही घेणं देणं नाही. घरापुढं किती गाड्या आहेत अजिबात घेणं देणं नाही. घरातली माणसं कशी आहे हे फार महत्वाचं आहे. आवडलं की मोकळं मनानं वाजवायचं आपलं उगच. हा ते ऐका ऐका, तुम्ही ध्यान देऊन ऐका म्हणजे कीर्तन समजाल. माझं कीर्तनात बोर होत नाही आणि मी करूनही देत नाही. ऐका, म्हणजे घर फार महत्वाचं आहे आणि घरातली माणसं पण महत्वाची आहे. आता थोडं आपण मागं जाऊ. मागं म्हणजे किती मागं ऐका. पूर्वी घरासमोर लिहिलेलं असायचं शुभ लाभ. काय लिहिलेलं असायचं? शुभ लाभ. त्याच्यानंतर लोक थोडी मॉडर्न झाली. लोक लिहायला लागले सुस्वागतम, वेलकम. काय लिहायला लागले? सुस्वागतम. आता लोक इतकी मॉडर्न झाली, लोक घरापुढे लिहायला लागले कुत्र्यांपासून सावध राहा. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बी वेअर ऑफ डॉग्स, कुत्र्यांपासून सावध. लोक हळूहळू मॉडर्न होत चालली. मॉडर्न किती जरी झाले तरी आपली संस्कृती विसरायची नाही महाराज. घर फार महत्वाचं आहे महाराज. आता घर कसं असावं, घरातली माणसं कशी असावी, एका कवीने फार सुंदर वर्णन केले बघा. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. स्नेह जपावा. घरामध्ये स्वार्थ नसावा. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली बिडी, असा स्वार्थ काय कामाचा महाराज. घरामध्ये स्वार्थ नसावा, आपुलकी असावी. याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात. भांड्याला लागते भांडे विसरून जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे, बोध रावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. घरामध्ये भांड्याला भांड, बोला ना, लागणारच ना महाराज. पण ते आपण विसरून गेलं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. घरात भांडणं कोणाची होत नाही, प्रत्येकाची होतात. पण आपण क्षमा करायला शिकलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. वाक्य नीट ऐका बरं का आता महिला मंडळ. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं, पुढचं पती म्हटलं मागचं पत्नी, पुढचं नवरा मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे गोपाळ महाराज? हा, मागच्या चाकाला आहे, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी इथं आज सांगतो या गादीवरून की मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. तुम्ही म्हणाल का हँडल पुढच्या चाकाला आहे ना? वय मला सांगा बाबा, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे, समतोल. एकमेकांना समजून घ्या घरामध्ये. पुढचं एक वाक्य सांगतो महिला मंडळ तुमच्यासाठी खास, फक्त नीट लक्ष द्या. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा.
बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त? बिघडला बॅलेन्स. बॅलेन्स महत्वाचा. एकमेकांना समजून घ्या महाराज, आदराने राहा महाराज. हो, याचं पुढे जाऊन कवी वर्णन करतात. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या प्राण्यांची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. घरामध्ये आपल्यापेक्षा जास्त वयाने असणारे माणसं म्हणजे ज्येष्ठ मंडळी, त्यांचा आदर केला, त्यांची काळजी घेतली पाहिजे. घरात आपण जो निर्णय घेतो तो निर्णय एकट्याने न घेता सर्वांच्या मताने घेतला पाहिजे. एकमत पाहिजे ना. घरामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय? एकी पाहिजे महाराज. काय पाहिजे? एकी. ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची. आता एकी राहिली म्हणा ना, म्हणा राहिली नाही, एकी नाही महाराज. तुम्हाला सांगू का, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला, मोठं कुटुंब. असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिटलं. कारण घरात काय नाही. बोला ना, घरात काय नाही? एकी नाही, एकमत नाही. एकमत असणं फार महत्वाचं आहे. एकमेकांचा आदर करा, प्रेमाने राहा महाराज. हो, फार महत्वाचं आहे. किती सुंदर घर आहे महाराज, सुंदर वास्तू आहे. ज्यांची वास्तू आहे आपले कातोरे परिवार, त्यांना किती आनंद झाला असेल महाराज. पण ही वास्तू वेगळी. साधू संतांनी जी वास्तू बांधली ती वेगळी महाराज. निरंजने आम्ही बांधिले घर, निराकार निरावास राहिलोसे. बरं, समाधान असणं महत्वाचे महाराज. झोपडी असली काय, फ्लॅट असला काय, बंगला असलं काय, महल असलं काय, सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचं काय? समाधान. आता समाधान राहिलं जवळ संपलं. जवळ संपलं महाराज. काय समाधान आहे महाराज? आहे का समाधान? दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो मेलं ना, घेणं न देणं. कारण काय नाही त्याला, समाधान नाही. समाधान फार महत्व. आता समाधान राहिलं नाही. इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. बघा बघा बघा. आता 4-5 हात वर झाले. घ्या खाली घ्या. ज्यांनी हात वर केलेत त्यांनी हात खाली घ्या. कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमच्या शेजार कोणी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही मला. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळका असो, मळक म्हणा ना, म्हणा मळका असो पण जळकं नसावं. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन आला, घडी, वॉशिंग मशीन आहे, सगळा मळ तुमचा साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. समाधान फार महत्वाचं आहे. साधू संतांकडे काय आहे? समाधान आहे महाराज. कसंही असू दे, त्यांचं जीवन कसं आहे? समाधान आहे महाराज. बघा ना, संत वर्णन करतात, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद,
या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. एकदा गायक वादकसाठी टाळ्या वाजवा. क्या बात आहे. आता ते आम्हाला प्रॅक्टिस झाली, दर 2-4 कीर्तन आम्ही आहेच सोबत. काय आता वा, सुंदर महाराज. समाधान असणं महत्त्वाचं. संतांकडे काय आहे? समाधान. आपल्याकडं समाधान नाही महाराज. मग समाधान कुठे आहे? समाधान देवाजवळ आहे महाराज. आता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, कळसारोहण आहे. कोणाचं? श्री स्वामी समर्थ महाराज. वा वा वा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हे वाक्य ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर कोणाची मूर्ती तयार होते? बोला पटकन. स्वामी समर्थांची. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही माझ्याकडं जर 4 पावले चालत आलात तर मी तुमच्यासाठी 100 पावले चालत येईल. फक्त तुमचा माझ्यावर काय पाहिजे? भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे महाराज. स्वामी समर्थ आपल्यासाठी जे करतात ते योग्यच करतात, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी महाराज. बघा, स्वामी समर्थांची ताकद एवढी आहे महाराज. माणसाला जीवनामध्ये जर सामर्थ्यवान बनायचं असेल, माणसाला जीवनामध्ये जर सामर्थ्यवान बनायचं असेल तर त्यांनी स्वामींची भक्ती केलीच पाहिजे महाराज. केलीच पाहिजे महाराज. कारण स्वामी महाराज कसे समर्थ आहे महाराज. त्यांना काय अशक्य नाही महाराज. आणि स्वामी समर्थांचे महाराज हे सुंदर मंदिर आहे महाराज. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, कळसारोहण आहे आणि या निमित्ताने आपण सगळे जमलोय महाराज. बरोबर का नाही? संतांची जीवनामध्ये कृपा होणं फार महत्त्वाचं आहे. मला एक सांगा बरं, आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? हो, निवांत डोकं खाजून उत्तर द्या, आपल्याकडे लई टाईम आहे. बोला ना काहीतरी, मी उत्तर देणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? बरं, मंदिराची. आता ऐका, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? हो म्हणा किंवा नाही म्हणा, आहे. म्हणजे आपण आजारी पडलो तर दवाखाने आहे. पण आज 60% लोकांना मानसिक आजार आहे. मानसिक म्हणजे मनाचा आजार, मनाचा. बघा, काही लोक रस्त्याने जाताना पण हिशोब करत जातात गाडी चालवताना. असं आलं तसं करू, तसं आलं तर असं करू, धून मे धून, आपली धून पराया धून पापणं. म्हणजे ते त्यांच्याच विचारात असतात. मागून हॉर्न वाजवतो तो साईडला होणार नाही, कोण मध्ये आडवं आलं त्यालाच कट मारून विचारात महाराज. आपापल्या विचारात असतात माणसं. म्हणजे मानसिक रुग्ण, मानसिक विचार चालू असतात. मग 60% लोकांना मानसिक आजार आहे, मनाचा आजार आहे. मग माझा मुद्दा काय आहे? शरीराचा दवाखाना आहे, मनाचा नाही. मग हे काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला मंदिर. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता ज्या ठिकाणी असतं त्याला काय म्हणतात? मंदिर. हो, आणि असं असणार हे सुंदर मंदिर महाराज. या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा आहे महाराज. तुमचे कर्म जर सत्याचे नसतील तर किती जरी सत्यनारायण केलं तरी उपयोग. कर्म पाहिजे सत्य महाराज, नाही तर किती सत्यनारायण केलं तरी उपयोग नाही. कर्म सत्य पाहिजे महाराज, कर्म चांगले पाहिजे. आता कर्म चांगली तुम्ही ते लगेच कबूल होतात नाहीच. कर्म चांगलं पाहिजे मला. आता एक मुद्दा सांगतो तुम्हाला, मग पुढे जातो. ऐका, कर्म आपल्या हातात आहे, प्रारब्ध आपल्या हातात नाही. प्रारब्ध बदलता येत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12ला. एकाचा अष्टमीला, एकाचा नवमीला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा उन्हाळ्यात. तुम्ही म्हणा कालाचं कीर्तन चालू झालं काय? तसं नाही. मी सांगतोय काय, प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळे. देवाला चुकलं नाही. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. पोहे बांधायला फडकं नाही. कसं तरी पोहे बांधले, द्वारकेत केला, द्वारपालाने अडवलं. मग द्वारपालाला म्हणला, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो
के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे दरबारो कन्हैया से कह दो, अरे दरबारो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। ए भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, ये मेहमान कैसा गरीब आ गया है, ये मेहमान कैसा गरीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे दरबारो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। बघ वा बोलो ना, हळूहळू करंट लागणार तुम्ही तुम्हाला वा वा वा. बघा ज्याचं त्याचं हा बोला, ज्याचं त्याचं प्रारब्ध, प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. एका माणसाला 3 मुलं, नीट ऐका, एका माणसाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोण हो? कुंभकर्ण. हा गडी उठलाच नाही, आणि उठला तर त्याला तलाठी सापडलं नसेल. आपल्याला काय माहिती त्यांचं, हा पण ठीक आहे. पण ज्याचं त्याचं काय प्रारब्ध महाराज, प्रारब्ध बदलता येत नाही महाराज, नाही बदलता येत. किती तुम्ही प्रयत्न करा, जे आहे तेच होणार आहे महाराज. पुढं सांगू का तुम्हाला थोडं. कुंभाराने 3 मडकं बनवले. आता नीट ऐका बरं का, उत्तर तुम्हाला द्यायचे. कुंभाराने 3 मडकं बनवले, 1 मडकं दहीहंडीला वापरलं, 1 मडकं दहाव्याला वापरलं, 1 मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. ऐका, हा. एका झाडाचे फुलं तोडली, त्याचे 3 हार केले. 1 हार देवाच्या गळ्यात गेला, 1 हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि 1 हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. अजून सोपं सांगू का. पाणी 1 आहे, मोटार 1 आहे, विहीर 1 आहे. पाणी मिरचीला गेलं, तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं. ज्याचं त्याचं नाही कळलं का. एकाच खाणीतले 3 दगड आहे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू. ज्याचं त्याचं नाही कळलं का. अजून सोपं सांगू, अजून बरं सांग, ऐका. एका माणसाला 3 मुलं, थोरलं दारू पितय, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं, ज्याचं त्याचं प्रारब्ध महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज, प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध आपल्या हातातच नाही. मग आपल्या हातात काय? कर्म. आपल्या हातात काय? कर्म. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात. पण हा मधला जो पिरियड आहे का, जन्म आणि मृत्यू मधला, तो आपल्या हातात आहे ना. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कर्म करायचे कसे, कोणाच्या हातात आहे? आपल्या. मग कर्म कसे पाहिजे? चांगले पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं. आपल्याला बोलायचं कळत लगेच नाही, बोलायचं कळत नाही महाराज, नाही कळत महाराज. बघा, आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. हा, साच आणि मवळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे, पण आपण चांगलं बोलत नाही महाराज. हा, नाही बोलत महाराज. तुम्हाला एक सांगू का, रागात तर माणूस काहीही बोलून जातो. मी एक वाक्य सांगतो, राग आल्यानंतर शिवाय द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला.
शब्द निघतात हृदयातून, अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. चांगलं बोला. हा, मी एका ठिकाणी असं वाचलंय की पुरुष एका कानानं ऐकतात, म्हणा ना म्हणा, दुसऱ्या कानानं सोडून देतात, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात. तोंडानं सोडून देतात. वा 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 वा. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही, मन भरत, बोला पटकन, मन भरत, आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून कोणाला सांगू, आणि अख्ख्या गावाला सांगत सुटती. जगामध्ये फक्त 2च असे नेटवर्क आहे जे लय फास्ट आहे, 2च. एक जीमेल आणि दुसरं फिमेल. सगळीकडे त्यांना फक्त तुम्ही सांगा 2 तासांनी भेटायला या, कोणाला माहीत नाही तो शोधून दाखवा, सगळ्यांना कळणार ते महाराज. हां, फास्ट नेटवर्क महाराज. हां बघा, जिथं बोलायची गरज आहे तिथं माणसाने बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता येतं तोच खरा शहाणा. विठाल विठाल. म्हणून जीवनामध्ये मनुष्य जन्म सारखा नाही. कर्म चांगले करा, चांगलं वागा, देवाची भक्ती करा, संतांची भेट करू. मतलब संतांची भेट म्हणजे संत ओळखणं फार अवघड महाराज. एकतर खरे संत, खोटे संत काही कळत नाही, पण खरे संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे महाराज. संतांची भेट झाली, तुकोबारायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली, त्यांची कृपा झाली. आज कोणता दिवस? संत तुकाराम बीज महाराज. तुकाराम महाराज कोण, असा प्रश्न जर निर्माण झाला तर याच्यावर उत्तर एकच, उत्तम संसार, उत्कृष्ट व्यापार आणि उच्चतम कोटीतला ज्यांनी परमार्थ केला ते संत तुकाराम महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाचे कळस तुकाराम महाराज. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा तुका झाला से कळस, भजन करा. हो, वारकरी संप्रदायाचे कळस कोण? तुकाराम महाराज. आणि तुमच्या माहितीसाठी एक वाक्य सांगतो, कळसावर बांधकाम चालत नाही. कळस म्हणजे शेवटचा टप्पा, त्याच्यावर अजून बांधकाम होत नाही. आणि ते स्थान कोणाला? तुकाराम महाराजांना. तुकोबारायांच्या वैराग्याचं काय वर्णन करावं महाराज? त्यांच्यासारखं वैराग्यवान या जगात कुणी नाही महाराज. त्यांचं वैराग्य किती? तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वरी, मनो निरामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. तुकाराम महाराज बीज उत्सव महाराज. आजचा दिवसच पवित्र आहे महाराज. काय सांगता महाराज, सुंदर तारीख निवडली महाराज या कातोरे परिवाराने. वा बघा, मग जीवनामध्ये संतांची भेट होणं महत्वाचे. बाबाजी चैतन्याची कृपा झाली कोणावर? तुकाराम महाराजांवर. आणि तुकाराम महाराजांना अनुभव आला. बरं, अनुभव काय आला? त्यांचं भाग्य उजळलं. काय झालं? उजळलं. आपण कधी म्हणतो आपलं भाग्य उजळलं?
विहिरीला पाणी लागलं, भाग्य. बोरला पाणी लागलं, भाग्य उजळलं. पोरीचं लग्न झालं, भाग्य उजळलं. मुलगा झाला, बायकोच पळून गेली. नाही नाही, प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे ना. कोणाला कशात आनंद भेटल आपण सांगू शकत नाही महाराज. पण हे भाग्य उजळणं नाही म्हणत महाराज. भाग्य तरी नोहे वा वा. धन पुत्र दारा निकटवास बरा सदा पाये निकटवास बरा सदा पाये. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा सदा पाये निकटवास बरा याला भाग्य म्हणत नाही महाराज. हो, जे कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळाले ह्याला भाग्य म्हणतात महाराज. हो, तुकोबारायांचं भाग्य उजळलं, त्यांची जीवनामधील चिंता निघून गेली. बरं, आपल्याला चिंता कशाची असती? सांसारिक चिंता. पण संतांचं तसं नाही. संतांना चिंता कशाची असती? भगवंत प्राप्तीची. पण ती चिंता सुद्धा निघून गेली. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली, भेट झाली. हेच अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले भाग्य आता, आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आलाव लाभ, संत दर्शनी आलाव अवघी हे उजळले भाग्य आता, अवघी चिंता भरली, संत दर्शनी आलाव लाभ, संत दर्शनी आलाव. सप्तदर्शनी उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुकोबारायांचं भाग्य उजळलं महाराज. महिला म्हणत, तुम्ही जाता सोनारच्या दुकानात कशाला? उजळायला. काय उजळता? हा, सोनं ना. ते उजळणं वेगळं, भाग्य उजळलं पाहिजे. आणि ते जे भाग्य उजळणं आहे ते कशाला म्हणतात? जीवनामध्ये जेव्हा संतांची भेट होते, संतांचं दर्शन होतं, त्यावेळेला चिंता निघून जाते, लाभ होतो. लाभ. आज प्रत्येक गोष्ट माणूस जे करतो ते कशासाठी? लाभासाठी, फायद्यासाठी. प्रत्येक गोष्ट कशासाठी? फायद्यासाठी. तुम्ही एखादा माणूस कामाला ठेवला, तो पहिला प्रश्न काय विचारतो? हा, पगार किती देणार, रोज किती देणार, हा, दिवसाचा, महिन्याचा, तो प्रश्न विचारतो ना. महाराज लोक सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशावाली? हा, फायदे. हा, पैसे हो, समजा पैसे. प्रत्येक गोष्ट फायदा. फायद्याशिवाय काही नाही महाराज. हो, मग संतांचं दर्शन झाल्यावर पण फायदा होतो. फायदा. आणि फायदा असणं महत्वाचं आहे महाराज. माणसाला प्राप्ती कशाची पाहिजे? आपलं व्यावहारिक माणसं, आपल्यासारखी माणसं. पैसा पाहिजे, घरदार व्यवस्थित पाहिजे, सुख पाहिजे, समाधान
पाहिजे. बरं आज माणसं वरून दिसतात सुखी, आतून बोला पटकन, वरून सुखी ना आतून दुखी. आता थोडं 2 मिनिटं माझ्याशी बोला. बघा, माणूस आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून आवाज येऊ द्या दुखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही दुखी. पोरीचं लग्न झालं सुखी, पण सासरची माणसंच चांगली नाही दुखी. पोरग चांगल्या मार्कानं पास झालं सुखी, पण पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही दुखी. गोरी बायको मिळाली ते म्हणतात गोरी बायको मिळाली सुखी, पर पुढं ऐका तिचं ना आपलं पटत नाही दुखी. भरपूर पैसा मिळाला हा सुखी, मिळालेला पैसा चोरीला गेला दुखी. म्हणजे हे चालूच राहणार आहे 12 वाजेपर्यंत, हे काही थांबणार नाही महाराज. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. माणूस दिसतोय सुखी पण आतून दुःखी आहे महाराज. मग दुःख जर घालवायचं असेल तर संतांची भेट होणं महत्वाचं आहे. मग संतांचं दर्शन झाल्यानंतर लाभ होतो. तो लाभ काय होतो? अभंगाचं 2य चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, हो संत दर्शनी हा लाभ, 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 हो संत दर्शनी हा लाभ, हो संत दर्शनी हा लाभ, 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 पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, सतनाभ पद्मनाभ जोडला, दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, दर्शनी हा लाभ, संत 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 दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. तुकोबराय म्हणतात संतांची भेट झाली आणि मला लाभ झाला. लाभ काय झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ. कमळ कोणाच्या नाभीतून? भगवान विष्णू. म्हणजे देवाची प्राप्ती झाली, जोडला गेला. आणि याच्यापेक्षा दुसरं मला काही प्राप्तही करायचं नाही, जोडायचं नाही. संतांची भेट झाली आणि देवाची प्राप्ती झाली. हरिप्राप्तीसी उपाय. आणि धरावे संतांचे ते संतविना प्राप्ती नाही, ऐसे वेदन दिवाये, ऐसे वेदन दिवाये, ऐसे वेदन दिवाये. हे संगण प्राणाये, ऐसे वेदन दिवाये, ऐसे वेदन दिवाये, ऐसे वेदन दिवाये.
प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा ऐका महाराज. मग जीवनामध्ये संत, जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं भेटेल, आई वडील संत भेटू शकत नाही महाराज. ते प्रारब्धात असावं लागतं महाराज. प्रारब्ध प्रत्येकाचं सारखं नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन. आता हे सुंदर घर आहे, सुंदर वास्तू या ठिकाणी आहे, हे त्यांच्या प्रारब्धात आहे महाराज. प्रारब्धात असल्यावर भेटणार आहेच आहे. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला? बघा, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. वाक्य नीट आहे का? कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे. मग अशी सांगितलं ना, घरात समाधान पाहिजे हे महत्वाचं आहे. घरात वातावरण सगळे एकत्र पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे हे महत्वाचं आहे महाराज. प्रारब्ध प्रत्येकाचं सारखं नाही, हे वेगवेगळं आहे महाराज. म्हणून माझं माझं करत बसू नका, अजिबात बसू नका महाराज. काही ना सवय असते महाराज, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला? जेव्हा आपण माझं माझं करतो का, तेव्हा देव वरती हसत असतो. देव म्हणतो सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे. तुला इथं फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तुझा एकदा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर येऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ए तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. घरी गेल्यावर म्हणतच जायचं पिंजरा. हा, महिला मंडळ पिंजरा. उठल्यावर म्हणायचं बया माई चप्पल कुठे गेली? पिंजरा. सगळं खाली, काय वर आहे? सगळं खाली. एका ठिकाणी माझं कीर्तन झालं आणि एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला जय हरी. म्हणलं जय हरी. मग म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम लय वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं जाऊ दे घेऊन, पण म्हणलं यमासारखा चांगला देऊ नये. तो म्हणला महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? म्हणलं बरोबर आहे. यम असा डायरेक्ट येऊन घेऊन नाही जात, तो अगोदर 3 मिस कॉल देतो आणि चौथ्यांदा मग हा घेऊन जातो. तो म्हणला महाराज मला तुमचं सगळं पटतंय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला सगळं पटतंय, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणलं विचार ना. तो म्हणला महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी त्याला म्हणलं भाऊ यम आहे तू, तुझाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर यम आहे, असं येडावानी काय करतो? मग मी त्याला सांगायला सुरुवात केली. पहिला मिस कॉल ऐका बरं का. आता पहिला मिस कॉल. आता मला तरी असं वाटतं इथं बसलेल्या पैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे पहिला. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका पहिला मिस कॉल. काळे केस पांढरे होणे, हा यमाचा. महिला मंडळ हा यमाचा पहिला मिस कॉल. वा वा. पण लोक एवढे हुशार निघाले, काय गेलो हा हा डाय केले काळे. पण त्यांना मिस कॉल काय समजला? बोला पटकन. मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला ठीक आहे, पहिली भूलचूक माफ, चला नाही समजलं तर नाही. मग दुसरा मिस कॉल दिला यमाने. दुसरा, डोळ्याची पावर कमी करून टाकली, थोडं कमी दिसायला लागलं.
लोक त्याच्यापेक्षा हुशार. काय गेलं, डोळे तपासून चष्मा घातला, मिस कॉल समजला. मग यम म्हणला बाद झाला, आता शेवटचा चान्स देऊ, शेवटचा. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. कवळी कवळी मिस कॉल समजला. मग यम म्हणला तर बाद झालं, किती मिस कॉल खेळायचं, आता कंटाळा आला, बस आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, टेक्स्ट मेसेज नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे, तो कॉल आल्यावर उचलावा लागतो, त्याला कट करायला ऑप्शन नाही. आणि मग तुम्ही ते कुठेही असू दे, शेतात असू, घरात असू, ऑफिसमध्ये असू, नाही ती तर माझ्या समोर बसलेले असू, फोन आला की उचलावा लागतो. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील नाही ते काय पुढे संचित जाईल वाये तुका म्हणतय यमात्या. मग ते नचले काही सत्ता संपदा राहील नाही पुढे संचित जाईल वाये तुका म्हणतय बघा, तिथं कोणाचं चालत, फोन आला की तो उचलावा लागतो. सगळे गेले, आपणही जाणार आहे. आज जे गेले, पणजे गेले, आपण जाणारच आहे ना महाराज. सगळ्यांना एक दिवस जायचे. किती सुंदर वर्णन केलं बघा. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे. आज मेला बंदा मेला, बाप बसला गेला. 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 हो देख देखत देख देखत देखत देख माधवा. देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देख देखत नातू बंधू, देख देखत 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 देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा मागे भयाले मोठे, उठा जागा मागे, भयाले मोठे. बघा, सगळे गेले, आपण जाणार आहे. जा बिंदास, पण असंच जाऊ नका. नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. हा, एकतर जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मधला काळ चांगलं जगा. त्याच्यात 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. घड्याळ प्रत्येकाच्या हातात असेल, आहे का नाही? आहे. घड्याळाला काटे किती असतात? कोण म्हणलं 12? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा पोरांनो, मिनिट काटा, तास काटा. आता घड्याळाचे जसे 3 काटे, तसे आपल्या आयुष्याचे 3 पण असतात. बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता नीट ऐका. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर तुरतुर करून धावतो, बालपण लवकर निघून जातं, कळतं का? नाही. पण मिनिट काटा जे आहे ना, तरुणपण, नाही नाही, ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत. पण तास काटा जे म्हातारपण, ते काय जागचं हालत. तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही, म्हातारपणी माणसाचा वेळ जात नाही. मग हे जे गाव आहे सुभाष महाराज,
या गावामध्ये घड्याळाचे काटे उलटे फिरतात का सरळ फिरतात? आमच्या इथं सरळ, तुमच्या इथं कसं आहे? सरळ आहे. तरी सुद्धा लोक वाढदिवस धडाधड साजरे करतात. मग हे वाढदिवस आहे का घटदिवस आहे? आयुष्य कमी होत चाललंय ना महाराज. मग आयुष्य कमी होत जर चाललंय तर मिळालेल्या आयुष्यामध्ये देवाची भक्ती करा. आयुष्य वाया जाऊ देऊ नका. सगळ्यांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमा कातोरे परिवाराने एकदम दैदिप्यमान सोहळा केला महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती आहे? 100 आहे का 150 आहे का 500? 12 वाजेपर्यंत उरकन का? लागन का? नाही होऊ द्या टाइम आहे आपल्याकडे. विठाला विडाला विडाला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. जीवनामध्ये संतांची भेट झाली, देवाची प्राप्ती झाली, पण तो जो मिळवलेला देव आहे, जोडलेला देव आहे, तो देव साठवला कुठं? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. देव कुठं साठवला? हृदयामध्ये. बघा आता एक वाक्य सांगतो तुम्हाला आणि पुढे जाऊ आपण. एक शेवटचे एक जास्त नाही घेणार, 10-1 मिनिटं घेईन फक्त. ऐका बघा, ज्याच्या हृदयामध्ये
पैसा आहे ते हृदय बँक आहे. ज्याच्या हृदयामध्ये गाई म्हशी आहे ते हृदय गोठा आहे. ज्याच्या हृदयामध्ये पिक्चर आहे ते हृदय थिएटर आहे. आणि ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे ते हृदय मंदिर आहे. दुसरा मुद्दा, हे सगळं साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकलं पाहिजे. ऐकलं नाही तर संत एकनाथ महाराज वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा, सरत देवती बा काळ बांधून येईल. सरत देवती बा हे एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आमचं काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. आमचं काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी बोला बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा हरी बोल. महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगागे पायी पिंगागे पिंगागे पायी पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगागे पायी पिंगागे पिंगागे पायी पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवघा अवगा 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 दागड दिंगागे. हरी बोल. दागड दिंगागे. अवगा दागड दिंगागे. दागड दिंगागे. अवघा धागड दिंगा गे. अवघा धागड दिंगा गे. अवघा धागड दिंगा गे. अवघा धागड दिंगा गे. दाताचं दातवन घ्या ग कोणी. एक सट्टाळ्या एक एक आवाज आला पाहिजे. माग बसलेले आवाज 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 टाळलं का बाजू. दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. 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 ए कुंकू घ्या कोणी काळं म्हणे. 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळं म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कोणी. आवाज जर आला नाही तर 12 पर्यंत चालणार बरं का. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या. अरे बोला. कुंकू घ्या कोणी काळं म्हणे. 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 या शेजारणीनं हरी बोल. या शेजारणीनं बरं नाही केलं बया.
माग बसलेले सगळे दिसतात तुम्हाला. या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं बया. मी थांबल्यावर कसं काय वाजवता तुम्ही? या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. वागा सोम वागा प्रेम नगरा वारी, सावध होली भजने लागा देव करा कैवारी. आपला आराम करायचा थोडा. हा तुम्ही वाजवा. हा हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वागा सोम वागा प्रेम नगरा वारी, सावधोनी भजने लागा देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सगळ्यांचे हात वरती, हात वरती, हात 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 हात. सगळ्यांचे हात वरती. खुर्चीवर बसलेले, खाली बसलेले, बंगल्यात उभे असलेले, सगळ्यांचे हात वर, हात हात. हा एक 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 एक. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, 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 पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. वा 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 वा. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या. साधू संतांचं ऐका, नाही तर सगळं अवघड आहे महाराज. वा कलियुग आहे महाराज. काही खरं नाही महाराज, काही खरं नाही, एवढंच खरं आहे. बघा, म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म करा, चांगलं वागा, चांगलं बोला. माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो महाराज. तुकोबारा म्हणतात, संतांची भेट झाली, देवाची प्राप्ती झाली, तो देव साठवला कुठं? संपुष्ट हे हृदयपेटी, करुणी बोटी साठवू. मग त्यांना प्रश्न विचार. आता बघा, माझं एक शेवटचं एक उदाहरण घेतो आणि थांबतो. ऐका, मला एक सांगा, एखादी गोष्ट हरवली याचा अर्थ काय? ती अगोदर जवळ होती, जवळ होती म्हणून ती हरवली ना, हरवली म्हणून ती सापडली. कळतंय का? वस्तू सापडती कधी? जेव्हा ती हरवती ना. हरवती कधी? जेव्हा ती जवळ असती. मग तुकोबाराय म्हणतात की तो देव मी हृदयामध्ये साठवला. पण त्यांना प्रश्न विचारला, तो जो देव होता तो होता कुठं? तुकोबाराय म्हणतात तो होता अभंगाचं 4. तुका म्हणे होता ठेवा